श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, मी सानियाज क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. गुरुपौर्णिमा हा वर्षातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त श्री गुरुचरित्रांचे 7 दिवसांचे पारायण सुरू करतात. पण हा प्रश्न अनेकांना पडतो की गुरुपौर्णिमेलाच पारायण सुरू करतात, का करतात? 7 दिवसांचेच का असते? कोणते नियम पाळावेत? मध्ये जर एखादा दिवस राहिला तर काय करावे? आणि पाळण्याचे खरे फळ काय मिळते? या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात पहिले जाणून घेऊयात गुरुपौर्णिमेचे महत्त्व. भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु हा आपल्या अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जातात. भगवान श्री दत्तात्रय हे आदी गुरु मानले जातात. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुचरित्रांचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता जाणून घेऊयात 7 दिवसांचे पारायण म्हणजे नक्की काय. श्री गुरुचरित्रामध्ये 53 अध्याय आहेत. हे 7 दिवसात विभागून श्रद्धेने वाचले जातात. प्रत्येक दिवसाचे वाचन पूर्ण झाल्यावर आरती, दत्तनाम जप आणि प्रार्थनाही केली जाते. शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवून पारायण पूर्ण करावे. पारायणाचे नियम आता जाणून घेऊयात. सकाळी स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत. श्री दत्तांची प्रतिमा किंवा गुरुचरित्रासमोर दिवा लावावा. मन शांत ठेवून वाचन करावे. शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा आणि राग, भांडण, अपशब्द टाळावे. रोज एकाच वेळेला वाचन करणे हे उत्तम मानले जाते. पारायण श्रद्धेने करावे, घाई करू नये. आता जाणून घेऊयात की गुरुचरित्राच्या पारायणाचे लाभ काय काय असतात. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार मानसिक शांतता मिळते, घरातील नकारात्मकता वातावरण कमी होते, श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते, गुरुची कृपा लाभते, दत्तभक्ती अधिक दृढ होते. महत्त्वाचे म्हणजे पारायण हे केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर आत्मिक उन्नतीसाठी करावे. मध्ये एखादा दिवस जर राहिला तर आता काय करू शकतो हे आपण जाणून घेऊया. कधी अपरिहार्य कारणामुळे वाचन राहिले तर घाबरू नका. श्री दत्तांजवळ मनापासून क्षमा मागा आणि पुढील दिवशी श्रद्धेने वाचन सुरू ठेवा. महत्त्वाचे म्हणजे भाव, श्रद्धा आणि निष्ठा हे यामध्ये महत्त्वाचे आहे. मित्रांनो, श्री गुरुचरित्राचे 7 दिवसाचे पारायण हे केवळ धार्मिक विधी नसून ते मन, बुद्धी आणि जीवन शुद्ध करणारी एक सुंदर साधना आहे. जर तुम्हालाही गुरूंची कृपा, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक प्रगती हवी असेल तर या गुरुपौर्णिमेपासून श्रद्धेने गुरुचरित्र पारायण सुरू करा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दत्तभक्त मित्रांसोबत शेअर नक्कीच करा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.